बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी। बारामतीत अजित पवार सुप्रिया सुळेंची बंद दाराआड चर्चा झाली आहे। शारदा नगरमध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळेंची ही बैठक झालेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर आज कृषी प्रदर्शनामध्ये संपूर्ण पवार कुटुंबीय पुन्हा एकदा एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। शारदा नगर येथील इन्क्युबेशन सेंटर इथे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा झालेली आहे। अधिक जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी विकास कोकरे यांच्याकडून। विकास, काय अधिकची अपडेट? नक्कीच का गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली होती। फूट पडल्यानंतर अजित पवार हे राष्ट्रवादीतून बाहेर पडले होते आणि स्वतंत्र जनता दल त्यांनी स्थापन केला होता। आता गेल्या काही दिवसांपासून पुन्हा एकदा हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशा चर्चांना उधाण आलेले आहे। अशातच आज कॅबिनेटची जी बैठक मुंबईमध्ये ठेवली होती, या बैठकीला अजित पवारांनी दांडी मारली आणि खरं तर अजित पवारच्या बारामतीमध्ये आज जे कृषी प्रदर्शन होणार होतं, या प्रदर्शनाला अजित पवारांनी हजेरी लावली। याचं कारण असं, या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन राज्यपालांच्या हस्ते होणार होतं, मात्र राज्यपाल आचारसंहितेचा प्रोटोकॉल पाळल्यामुळे राज्यपाल या ठिकाणी आले नसल्यानं या कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार असतील, शरद पवार असतील, खासदार सुप्रिया सुळे असतील यांच्या उपस्थितीत पार पडलं। यामध्ये खरं तर महानगरपालिकाच्या निवडणुकीचा निकाल पाहता राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही गटाला अपेक्षित यश मिळाले। खरं तर या दोन्ही गटांनी एकत्रित येण्याचा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे। यामुळे आज सकाळी जी बाजूची बैठक झाली, या बैठकीमध्ये देखील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार पक्षाचे प्रदेशाचे अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती निवडणुका लढणार असल्याचं त्या ठिकाणी स्पष्ट केलं। त्यानंतर कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार हे मंथन हॉलला आले, ज्या ठिकाणी इन्क्युबेशन सेंटर आहे त्या ठिकाणी आले। त्या ठिकाणी खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांची बंद दाराआड तब्बल अर्धा तास चर्चा झाली। या बंद दाराआड नेमकी चर्चा काय झाली हे अद्याप मात्र बाहेर आलेलं नाही। मात्र आता सुप्रिया सुळे थोड्याच माध्यमांशी संवाद करतील। पवार कुटुंब एक येणार का या संदर्भात देखील सुप्रिया सुळे आपली भूमिका मांडतील। मात्र आज सकाळपासून जे घटनाक्रम सुरू आहे, या घटनाक्रमानुसार आज दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची परिस्थिती त्या ठिकाणी असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊन लढतील आणि पवार कुटुंब पुन्हा एकदा राजकीय दृष्ट्या एकत्र आलेलं आपल्याला चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळेल। खूप आहे जी, निश्चितच विकास, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।